मित्रांनो, 2013मध्ये काँग्रेस सरकार म्हणालं होतं गोल्ड कमी खरेदी करा. आज 2026मध्ये BJP सरकार पण तेच म्हणते, गोल्ड घेणं थांबवा. पण मला एक प्रश्न पडलेला आहे, सरकार बदलली, नेते बदलले, घोषणा बदलल्या, पण देशाची समस्या अजूनही तिथेच का आहे? कारण आजही भारतात मोठ्या प्रमाणात सोनं बाहेरून विकत घेतलं जातं आणि त्यासाठी डॉलर बाहेर जातात. 2013मध्ये म्हणाले होते इकॉनॉमी वाचवण्यासाठी गोल्ड कमी घ्या, आज म्हणतायत देशहितासाठी गोल्ड घेऊ नका. म्हणजे शब्द बदलले पण परिस्थिती तीच राहिली. आणि गंमत बघा, सामान्य माणूस जेव्हा 2 ग्रॅम सोनं घेतो तेव्हा इकॉनॉमीला धोका म्हणतात, पण हजारो कोटींचे घोटाळे, भ्रष्टाचार, वाईट प्लॅनिंग, अनावश्यक खर्च हे इकॉनॉमीला धोका नाही आहे का? जनतेला पेट्रोल वाचवा म्हणतात, गोल्ड घेऊ नका म्हणतात, पण सत्ता आणि VIP लोकांचे ताफे, मोठमोठे कार्यक्रम, त्यावर कधी नियंत्रण येणार आहे? मला फक्त एवढंच वाटतं, देशभक्त फक्त सामान्य माणसासाठी नसते, ती सत्तेत बसलेल्यांनीही दाखवावी लागते. आणि खरी गोष्ट अशी आहे की प्रश्न गोल्डचा नाही आहे, प्रश्न असा आहे की इतक्या वर्षात आपण जशी इकॉनॉमी का बनवू शकलो नाही? जिथे सामान्य माणसाने सोनं घेतलं तरी देश डळमळणार नाही.